भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीमध्ये 3 BHK फ्लॅट असल्याची माहिती समोर येत आहे। 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातनं घेतला। 13 सप्टेंबर 2023 रोजी या फ्लॅटची खरेदी करण्यात आली। तर खरातनं यासाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले। या सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये। राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता असल्याचं यावरून दिसून येतंय। पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट घेण्यात आला आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर राज्यभरातल्या मुख्य शहरांमध्ये अनेक प्रॉपर्ट्या असल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि पुण्यात देखील खरं तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या दीप बंगला चौकापासून जी मॉडर्न कॉलनी आहे तिथल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये रत्नम 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या एका मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट हा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती असल्या 7व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे। 3 BHK फ्लॅट आणि अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती खरं तर हा फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने त्याच्या मुलीसाठी खरेदी केला होता। जवळपास 1,20,00,000 रुपयांची रोख रक्कम या फ्लॅटसाठी देण्यात आली होती। 7व्या मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आता आलेलं आहे। पुण्यातल्या सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे। खरं तर अशोक खरातने त्याच्या नावावरती किंवा त्याच्या परिवाराच्या नावावरती खरं तर पुण्यात जो फोफळे नावाचा त्याचा CA आहे त्याच्या नावावर देखील अनेक जमिनी कोरेगाव पार्क परिसरात काल सापडल्या होत्या। आणि आता एक 3 BHK फ्लॅट त्या भोंदूबाबाची जी मुलगी आहे तिच्या नावावरतीच या 24 रत्नम सोसायटीमध्ये असल्याचं उघड झालेलं आहे। खरं तर अशोक खरातवरती फास आता SIT कडून आवळण्यात आलेला आहे। त्याच्या मुलाला काल ताब्यात घेतले। त्या पत्नीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याची पत्नी फरार आहे, पण आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती। आणि आता राज्यातील अनेक नामांकित शहरामध्ये अशा उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशोक खरात याच्या संबंधित नातेवाईकांचे किंवा त्याचे स्वतःचे फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्यातलाच एक फ्लॅट पुण्यातल्या या 24 रत्नम सोसायटीच्या 7व्या मजल्यावरती त्याच्या मुलीच्या नावावरती असल्याचं आता उघड झालंय। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। अशोक खरात प्रकरणात SITला सरकारी वकील मिळत नाहीये। ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिलाय। SITनं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती। मात्र 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसंच अन्य महत्त्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ आणि न्याय देता येणार नसल्यानं विशेष सरकारी अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती आहे। SITला लेखी पत्राद्वारे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून केस चालवण्यास नकार देण्यात आलाय। ॲडव्होकेट अजय मिसर यांनी नकार दिल्यानं सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरात प्रकरणात SITला सरकारी वकीलच मिळत नसल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, यामध्ये मी थोडी दुरुस्ती करतो। सरकारी वकील मिळालेला आहे, मात्र यामध्ये एक ज्येष्ठ विधिज्ञ अपेक्षित असतो। अर्थात ही केस महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे, गंभीर स्वरूपाची ही केस आहे आणि अशा प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत वकिलांची नेमणूक या सगळ्या प्रकरणात होणं अपेक्षित होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती SITने ज्येष्ठ विधिज्ञ विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना या प्रकरणामध्ये आपण ही केस लढवावी अशा प्रकारची पत्र जे आहेत ते त्यांना लिहिलेलं होतं। मात्र ॲडव्होकेट अजय मिसर यांनी ही केस लढवण्यास नकार दिलेला आहे। त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2011चा जो साखळी बॉम्बस्फोट आहे मुंबईचा त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्यानंतर पुजारी खटल्याचे महाराष्ट्रातले जे काही खटले आहेत
त्याचा सगळा तपास माझ्याकडे आहे आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे सरकारी खटले माझ्याकडे आहे आणि त्यामुळे या केसला मला वेळही देता येणार नाही आणि त्यामुळे ही केस मी त्या केसला न्याय देखील देऊ शकणार नाही आणि त्यामुळे मी ही केस लढू शकत नाही अशा प्रकारची लेखी पत्र जे आहेत ते SITला अजय मिसर यांनी कळवलेलं आहे लेखी पत्राद्वारे। याचा अर्थ असा आहे की SITची अपेक्षा होती की या प्रकरणामध्ये एका ज्येष्ठ विधिज्ञाने ही केस चालवावी, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये SITची बाजू मांडावी, मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये। एक ज्येष्ठ सिनियर वकील असणं अपेक्षित असताना तसं होत नाहीये। एक सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हे या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताय, न्यायालयामध्ये त्यांची सरकारची अर्थात SITची बाजू मांडताय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे सरकार गंभीर असल्याचं दाखवतंय, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं SITच्या टीमला एक चांगला वकील मिळणं अपेक्षित असताना तो वकील मिळत नाहीये आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जो तपास केला जातोय, जी चौकशी केली जाते आणि विशेष म्हणजे न्यायालयात जो युक्तिवाद केला जातोय त्यामध्ये सरकार कुठे कमी पडेल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्या अशोक खरात प्रकरणामध्ये SITला एक चांगला वकील मिळणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने SITचे प्रयत्न सुरू आहे, मात्र तो मिळत नसल्यामुळे या सगळ्या कारवाईच्या बाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि वेगवेगळे सवाल जे आहेत ते उपस्थित केले जात आहे। प्राजक्ता, बरं लक्ष्मण, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कडिलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अक्षय कडिले हे भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कडिले यांचे पुत्र आहेत। शिवाजीराव कडिलेंच्या निधनानंतर राहुरीची आता रिक्त जागा झाली होती आणि त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाली होती। भाजपाकडून असा प्रयत्न केला जात होता की राहुरीची निवडणूक ही आपल्याला बिनविरोध व्हावी। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला पोटनिवडणूक होत नाही, अनेक वेळेला सामंजस्याने मित्र पक्षांसोबत आपल्याला ती निवडणूक बिनविरोध केली जाते। त्याचप्रमाणे राहुरी संदर्भात देखील या संदर्भातलाच विचार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू होता, मात्र त्याला कोणतंही यश मिळताना पाहायला मिळालं नाही। अखेर राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना आपल्याला उमेदवारी देताना पाहायला मिळते भाजपाकडून। आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने अहमदनगरमधील, प्रामुख्याने अहिल्यानगरमधील विखे पाटील कुटुंबीय असतील, कर्डिले कुटुंबीय असतील, हे 3 कुटुंबीय आता आपल्याला निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्यापासूनच लागताना पाहायला मिळणार आहेत। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी जैन मुनींमुळे आपला घसा बरा झाल्याचं विधान केलंय। बोरिवलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना आपला घसा 1.5 वर्ष खराब होता, मात्र गुरुदेवांशी बोलल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि आपला घसा बरा झाल्याचं विधान महापौरांनी केलं। त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एक्सपीरियंस आपको शेयर करना चाहती हूँ। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी। मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी, लेकिन आज मेरा आवाज आप देख रहे हो। दरम्यान नम्र मुनींना भेटल्यानंतर रितू तावडे या मुंबईच्या महापौर झाल्याचं अमित साटम यांनी म्हटल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं। आज अभी जब महापौर बोल रही थी तभी हमारे अध्यक्ष अमित साटम जी और मैं बात कर रहे थे, उन्होंने एक चमत्कार तो बताया कि गुरुदेव से मिलने के बाद में वो नगर सेविका बन गई, पर अमित जी कहने लगे कि एक चमत्कार जो लोगों को मालूम है वो भी बताना चाहिए कि गुरुदेव से मिलने के बाद में और माननीय देवेंद्र जी और अमित भाई के आशीर्वाद से वो मुंबई की महापौर भी बन गई।